महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध असलेली गुळाच्या सारणापासून बनवलेल्या खुशखुशीत साटोऱ्या या साटोऱ्या बरेच दिवस टिकतात आणि चहासोबत अप्रतिम लागतात. साटोऱ्यासाठी 1 वाटी भरून गूळ कापलेला घेतला आणि एका टोपात टाकला. त्यात सोबत अर्धी वाटी पाणी घेतले. मध्यम आचेवर गूळ शिजवण्यास ठेवायचे आहे. येथे गुळाचा पाक बनवायचा आहे. पाक हा पातळ नाही आणि अगदी घट्ट पण नाही बनवायचा. अशा प्रकारे मध्यम प्रमाणात बनवावा. आता येथे मी 1 वाटी भरून रवा घेतला आहे. रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना मध्यम आचेवर भाजावा. यामध्ये 2 टेबलस्पून इतके तेल किंवा साजूक तूप घ्यावे व रवा चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत भाजून घ्यावे. त्यानंतर 1 वाटी खोबरं घेतलं आहे. हे खोबरं मिक्सरमध्ये घालून चांगलं बारीक वाटावे आणि मग बनवलेल्या गुळाचा पाक हा पातळ व घट्ट असा नाहीये हे पाहून घ्यावे. गुळाचा पाक एकतारी बनलेला असू द्या. यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर 1 चमचा घालावा आणि भाजून घेतलेला रवा घालावा. बारीक वाटलेले खोबरे पण घालावे. आता चांगले मिक्स करून घ्यावे. यामध्ये 1 चमचा तेल घालावे. मिक्स करून हे सारण झाकून ठेवावे. सारण 7-8 तास तसेच ठेवावे. त्यामुळे सारणातील रवा चांगला मुरून जाईल. येथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले. 2 वाटी मैदा घेतला. यामध्ये 2 टेबलस्पून इतके तेल घालावे. अर्धा चमचा मीठ घालावे. हे कोरडे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. यामध्ये थोडे करून पाणी घालून घ्यावे व पीठ मळण्यास घ्यावा. तसेच यामध्ये 1/4 इतके म्हणजे अर्धा वाटीपेक्षा कमी प्रमाणात रवा घ्यावा. यामध्ये घालावा. थोडेसे पाणी घेऊन घट्ट असं पीठ मळावे. थोडंसं हातावर तेल घालावे व चांगले पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ सैलसर मळू नका, तर घट्ट मळावे. म्हणजे ते आपल्याला तासभर तरी बाजूला ठेवायचं आहे. हे सारण मी आदल्या दिवशीच बनवायला घेतलं होते, त्यामुळे ते चांगले मुरले. दुसऱ्या दिवशी पीठ मळून घेतले, म्हणजे सारण चांगले तयार होईल. मग पुऱ्या बनवता येते. आता पीठ हे चांगले भिजले आहे. या पिठाची लाटी बनवून त्याची पारी बनवून त्यामध्ये सारण घालून घ्यावा आणि अशा प्रकारे पुऱ्या लाटण्यासाठी टिक्की बनवून घ्यावी आणि ह्याचा आता पुऱ्या बनवून घ्याव्यात. अगदी हलक्या हाताने लाटावी. पुऱ्या लाटताना काळजीपूर्वक लाटून घ्यावेत, कारण आतले सारण फुटू शकते. अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्याव्यात. आता पुऱ्या बनवून घ्याव्यात. अगदी हलक्या हाताने लाटावी. पुऱ्या लाटताना काळजीपूर्वक लाटून घ्यावेत, कारण आतले सारण फुटू शकते. अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्याव्यात. आता सारण घालून बनवलेल्या साटोऱ्या तळण्यासाठी तयार आहे. तेव्हा गरम केलेले तेल यामध्ये साटोरी घालून दोन्ही बाजूने तळून घ्यावे. पहा, सारण बाहेर आलं नाही. अगदी छान अशी साटोऱ्या तयार होतात. चहासोबत या साठोऱ्या खाण्यास अप्रतिम लागतात. तसेच साठोऱ्या बऱ्याच दिवस टिकतात. गुळापासून बनवलेल्या सारणाच्या साठोऱ्या चविष्ट तर आहेच, तसेच पौष्टिकही आहे. लहानांपासून मोठ्यांनाही या साठोऱ्या खाण्यास आवडेल. महाराष्ट्रात गावाकडील भागात या साठोऱ्या सुप्रसिद्ध आहे. गावाकडे लग्नघरामध्ये या साठोऱ्या बनवताना उत्साहाने बायका एकत्र जमून साठोऱ्या बनवण्याचा कार्यक्रम केला जातो आणि साठोऱ्या बनल्या की सर्व बायकांना या साठोऱ्या वाटण्यात येतात. साठोऱ्या बनवण्याचा एक वेगळाच आनंद साजरा केला जातो. आपण अशा प्रकारे गुळाच्या सारणाच्या साटोऱ्या बनवा. महाराष्ट्रात या साटोऱ्या लग्नघरात सर्वत्र बनवल्या जातात. आपणही साटोऱ्या अशा प्रकारे बनवून पहा. आपणास आवडल्यास तर कमेंटमध्ये कळवा.